ये माय अशी आर्ततेने मारलेली हाक आणि म्हणतात त्या हाकेने संपूर्ण डोंगर हादरलं. साताऱ्यात एक असं मंदिर आहे जिथे देवीने राक्षसाचा अंत केला अशी कथा सांगितली जाते. पण आजही इथल्या लोकांच्या बोलण्यात या डोंगराभोवती ती जुनी दंतकथा जिवंत आहे. आम्ही सकाळी साताऱ्यातून औंधच्या दिशेने निघालो. मध्ये मध्ये छोटी गावं लागत होती. रस्त्याकडेला चहाच्या टपरी, शेतीत कामं करणारी माणसं आणि लांबवर दिसणारे कोरडे डोंगर. गाडीमध्ये पण काही काळ शांतता होती, कारण दूरनच डोंगरावर दिसणारे ते मंदिर सतत नजरेत येत होतं. कारण एखाद्या जुन्या दंतकथेजवळ जात होतो असं वाटत होतं. नमस्कार, मी पंकज. उन्हाळ प्रवासमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी साताऱ्यात औंधमध्ये आलो आहे. तर आज एक आपण टेम्पल एक्सप्लोअर करणार आहे. खूप छान टेम्पल आहे, समोर दिसत असेल तिथे आपल्याला जायचं आहे. चला तर मग जाऊया. मग आम्ही गाडीने वर जायला सुरुवात केली. रस्ता छोटा आणि वळणांचा होता. एका बाजूला छोटे डोंगर, मध्ये मध्ये झाडं आणि खाली दिसणारे शांत औंध गाव. रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. मध्ये मध्ये एखादी गाडी दिसायची, बाकी पूर्ण शांत परिसर. जसजसं वर जात होतो तसतसं मंदिर अजून जवळ येत होतं. मंदिराजवळ पोचलो. मंदिराजवळ पोचल्यावर मंदिरासमोर ती शांतता आणि समोर दिसणारी देवीची दीपमाळा, सगळं भारी वाटत होतं. मग आम्ही देवीची ओटी घेतली आणि दर्शनासाठी आत गेलो. खरं सांगू, इथे आल्यावर सुरुवातीला शांत वाटलं, पण गाभाऱ्यात गेल्यावर एक वेगळीच एनर्जी जाणवते. भीती नाही, पण एक अशी भारी शक्ती जवळ असल्यासारखं वाटतं. समोर देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती, दिव्यांचा प्रकाश आणि पूर्ण शांत वातावरण. काही वेळ आम्ही इथेच बसून सगळं फील करत होतो. दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या आसपास थोडं एक्सप्लोर पण केलं. लोक सांगतात खूप वर्षांपूर्वी या भागात औंधासूर नावाचा राक्षस होता. तो इतका शक्तिशाली होता की गावचे लोक भीतीमध्ये जगायचे. कोणी रात्री बाहेर पडत नव्हतं. मग देवीने इथे अवतार घेतला आणि या डोंगरावर त्या राक्षसाचा अंत केला. म्हणून या जागेला औंध नाव पडलं असं मानलं जातं. आणखी एक गोष्ट इथले लोक खूप श्रद्धेने सांगतात. भगवान राम आणि महालक्ष्मी यांनी देवीला ये माय अशी हाक मारली आणि त्या नावातून नाव पडलं यमाय. वरून दिसणारं औंध गाव आणि आजूबाजूला शांत परिसर खरंच मनात राहण्यासारखं आहे. काही जागा सुंदर असतात आणि काही जागांमध्ये इतिहास लपलेला असतो. या डोंगराजवळ फक्त मंदिर नाही, एक दंतकथा जिवंत आहे. इथला वारा पण काहीतरी सांगून जातो. आता आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आणि इथून जो व्ह्यू दिसत होता ना, पूर्ण डोंगर, खाली गाव, वाऱ्याचा आवाज आणि समोर दिसणारे देवीचं मंदिर, त्या क्षणी खरं वाटलं या जागेत काहीतरी वेगळं आहे. औंध फक्त यमाई देवी मंदिरासाठी प्रसिद्ध नाही. मंदिराच्या बाजूला आहे महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध भवानी संग्रहालय. संग्रहालयाच्या आसपास खूप मोठी झाडं आहेत आणि पूर्ण परिसर एकदम शांत आणि गार वाटतो. आत गेल्यावर जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं. राजा रवी वर्मा यांची पेंटिंग, जुन्या तलवारी, बंदुका, मूर्ती आणि खूप दुर्मिळ वस्तू इथे जपून ठेवल्या आहेत. बाहेर डोंगरावर देवीचं शांत मंदिर आणि खाली इतिहास जपून ठेवलेले हे संग्रहालय. औंधमध्ये आल्यावर ही दोन्ही ठिकाणं एकत्र पाहिली तरच या गावची खरी वाईब समजते. आम्ही पूर्ण संग्रहालय एक्सप्लोअर केलं, पण आत फोटो व्हिडिओसाठी परमिशन नसल्यामुळे शूट करता आलं नाही. पण जर तुम्ही औंधला आलात तर ही जागा स्वतः येऊन नक्की बघा, कारण काही गोष्टी कॅमेरामध्ये नाही तर प्रत्यक्ष पाहिल्यावर जास्त भारी वाटतं. औंधचं यमाई देवी मंदिर फक्त दर्शनासाठी नाही, इथे इतिहास आहे, दंतकथा आहे आणि एक वेगळीच शांतता आहे. जर तुम्ही साताऱ्यात आलात तर हे ठिकाण एकदा नक्की अनुभवा. पुढचा प्रवास पुन्हा एकदा अशाच रहस्यमय जागेकडे.